सर्व महापुरुषांना, सर्व योगपुरुषांना आणि भारतात जन्मलेल्या सर्व महापुरुषांना या ठिकाणी प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मित केलेलं भारतीय संविधान, त्याचा उद्या 75वा संविधान दिवस, त्यानिमित्त आपल्या तमाम भारतीयांना अशी विनंती करतो, मित्रांनो, आपण सण साजरा करतो, सगळ्या गोष्टी करतो, आपल्याला ज्या गोष्टी कोणी दिल्या नाहीत ते अधिकार आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहेत आणि त्या अधिकाराच्या अनुसरून आपण त्याचा किती उत्सव आणि आनंद साजरा केला पाहिजे होता। आपल्या घरात साध्या आपल्या आईवडिलांनी दिलेला जो काही हिस्सा वाटा आहे तो कोणी आपल्याला देत नाही, तो देण्यासाठी सुद्धा आईवडील 10 वेळा विचार करतात। परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांचा वापर आपण किती गैर करतो आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण मानत नाही, बाबासाहेबांना सुद्धा त्या ठिकाणी आपण मानत नाही। काही लोकांना तर बाबासाहेबांचं नाव म्हणजे जय भीम घेण्यासाठी सुद्धा त्यांना लाज वाटते। खरं सांगायला जर गेलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान दिलं नसतं तर या ठिकाणी या भारतातले जे काही नागरिक आहेत ज्यांना ते अधिकार मिळालेत ते बाबासाहेबांमुळे मिळालेत। आज या घेतो तो श्वास आणि खातो तो घास हा बाबासाहेबांमुळे आहे, हे विसरता कामा नये। आपण सगळा दिवाळी दसरा साजरा करतो, जोरात करतो, 14 एप्रिलसुद्धा करतो, परंतु संविधान दिवस आपण हा साजरा करत नाही। मित्रांनो, भारत देशामध्ये जर काही शोकांतिका असेल, आपल्याला फुकट मिळालेल्या वस्तूचं आपण त्याचं मोल करत नाही, हे बाकी या ठिकाणी सिद्ध होतं। जर खरंच हे भारतीय नागरिक असाल आणि जर तुम्हाला भारतीय संविधानाचे अधिकारचा लाभ मिळत असेल तर तुम्ही या ठिकाणी संविधान हा जागर जोरात आणि याचा अधिकार आपण आत्मसात करून संविधान वापरून चोर भामटे दलाल आणि भडव्यांना निवडणूकमध्ये आपण त्या ठिकाणी त्यांना हरवलं पाहिजे। पण मित्रांनो, तुम्ही दलाल चोर भामट्या लोकांनाच मतदान करता आणि असंविधानिक काम करता, पैसे घेऊन मतदान करता। तुम्ही कुठंतरी चुकता, एवढं लक्षात घ्या। त्या संविधानाचा तुम्ही उल्लंघन करताय। कुठंतरी तुम्ही या ठिकाणी भारतीय संविधानाचा वापर करून नक्कीच या देशाला लोकतंत्राच्या माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न करा। या जेवढे तुमचे या भारत देशातले पक्ष आहेत ते मनुवादी विचाराचे पक्ष आहेत। या मनुवादी विचारांच्या पक्षांच्या विरोधात जर काम करणारा कुठला पक्ष असेल तर आंबेडकरी चळवळीचा पक्ष तो या भारत देशामध्ये आहे, तो जो संविधानिक काम करतो। छोटंसं तुम्हाला एक उदाहरण देतो मी या ठिकाणी। अयोध्याचा निकाल ज्या वेळेला होता त्याची तारीख माझ्या लक्षात नाही आहे, परंतु मी या ठिकाणी सांगतो त्या कालखंडामध्ये अख्खं भारत बंद होतं, परंतु बहुजन समाज पार्टीच्या कार्यकालमध्ये बहनकुमारी मायावती मुख्यमंत्री असताना यूपीमध्ये कुठल्याही प्रकारचा बंद नसताना त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा अहवाल सादर केला गेला आणि त्याच्या संदर्भात तो एक निकाल आणि त्यावेळेला तिथं शासन राबवलेलं ते संविधानिक होतं, असंविधानिक नव्हतं। गुंडा ॲक्ट लावून या भारत देशाची गुंडगिरी संपवून संविधानिक काम करण्याचं काम त्या ठिकाणी बहनकुमारी मायावतींनी केलं होतं आणि मान्यवर काशीराम साहेबांच्या विचारांनी, बाबासाहेबांच्या विचारांनी, महापुरुषांच्या विचारधारेने ते काम केलेलं आहे। आणि हे जे आता भारतामध्ये जेवढे व्यवस्थामध्ये काही छोटे मोठे दलाल पक्ष झालेले आहेत यांच्यामुळे या भारतामध्ये या गुलामांमुळे, या दलालांमुळं आपल्या भारताचं मोठ्या प्रमाणात मित्रांनो, भारतीय जनताला मी एवढं सांगू इच्छितो, हे जेवढे छोटे मोठे दलाल पक्ष आहेत ना, हे बाकीचे जे इतर म्हणजे मनोवादी पक्षांना मदत करतात त्यांच्याबद्दल बोलतोय मी, ते त्यांच्यामुळे या दलालांमुळे भारतीय संविधानाच्या धोक्यात आलेला आहे। महत्त्वाचा मुद्दा सांगतो, यांनी या ठिकाणी आपल्या लोकांच्या नोकऱ्या खाल्ल्या आहेत, गरीब जनतेच्या नोकऱ्या खाल्लेल्या आहेत। तुम्हाला सांगतो मित्रांनो, या संविधानाचा दुरुपयोग करणारी लोकांच्या नोकऱ्या खाल्लेल्या तिथं मी सांगतो तुम्हाला, तो म्हणजे वर्ग 4च्या नोकऱ्या। सर्वसाधारण शिकलेला व्यक्ती शिपाई, ड्रायव्हर, कामगार बनतो, तर त्या व्यक्तीला तिथं अधिकार मिळत नाही। या ठिकाणी सगळ्यांना मी सांगू इच्छितो, यासाठी सगळ्यांनी आपण पुढे या आणि या दलाल भडव्याच्या पक्षांना या हद्दपार करा आणि संविधानिक लोकतंत्राच्या माध्यमातून वापर करून यांना आपण 100% याचा संविधानिक काम करणाऱ्या लोकांना आपण निवडणूकमध्ये पुढे आणलं पाहिजे, असं या ठिकाणी सर्वांना विनंती करतो। आणि संविधानाचा वापर करून लोकतंत्राला वाचवा आणि आपल्या भारत देशाला लोकशाहीमध्ये मोठं निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे। जय भीम, नमो बुद्धाय।